राहतय ते सालाबाद प्रमाणे श्री नवनाथ महाराज व श्री वीरभद्र महाराज यात्रा 2026 मोठ्या उत्साहात पार पडावा यासाठी आज वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री जबाजी मेचे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री जबाजी मेचे, उपाध्यक्ष श्री विजय सदाफळ, माजी अध्यक्ष श्री साहेबराव निधाने, श्री सागर सदाफळ यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते। तसेच राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर श्री विजयराव सदाफळ, मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे, गटनेते मुन्नाभाई शहा यासह सर्व विभाग प्रमुख नगरसेवक उपस्थित होते। यावेळी काही मान्यवर यांनी यात्रा उत्साहात येणाऱ्या अडीअडचणी मांडल्या, यावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात आले। यावेळी महावितरण अधिकारी, नगर परिषद प्रशासन अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर श्री गोकुळ घोगरे, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, LCBचे गंभीरे उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नेते श्री स्वपन काका सदाफळ, ॲडव्होकेट रघुनाथ पाटील बोठे, श्री मुकुंदनाना सदाफळ, श्री कैलासबापू सदाफळ, श्री नारायणराव पाटील कारले, श्री भागुनाथ गाडेकर, श्री सर्जेराव मते सर, श्री तुषार बापू सदाफळ, श्री सुनील सदाफळ, संतोष सदाफळ, संजय भाकरे, बाळासाहेब सदाफळ, अरविंद गाडेकर आदीसह शहरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता। नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, त्याचप्रमाणे PSI लोंढे साहेब, लांडे साहेब, लेंडे साहेब आणि सर्व या ठिकाणी आपण आता आपण दरवर्षी यात्रा करतो। दरवर्षीच्या संदर्भात आता नियोजन झालेलं आहे, परंतु ही यात्रा शांततेत कशी पार पडेल या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी की राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेबांनी यात्रा सुरू म्हणजे आपण पाड्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी या ठिकाणी लगेच पाहणी करून ज्या काही सूचना होत्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या आहे। त्यांचे काम या ठिकाणी चालू आहे। MSCBचे लोक या ठिकाणी येऊन त्यांचं काम या ठिकाणी केलेलं आहे। परंतु गेल्या वेळेला आपल्याला आठवत असेल की गाडा सकाळी 9-10 वाजेपर्यंत गाडा चालला आणि मिरवणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मिरवणूक पहिल्या दिवशी काय असा फारसा परिणाम होत नाही, पण दुसऱ्या दिवशी जे आपण जवळजवळ मागच्या वेळेला पुरुष आणि महिला धरून 1600 मेंबर लागले आणि त्यामुळं टाईम होणं साहजिकच आहे। तर मी म्हणजे माझी सूचना आहे बाबा, आता पहिलेच म्हणणार नाही की आपण जी मिरवणूक आहे ही लवकर स्टार्ट करू। म्हणजे दरवर्षी आपण जर करत असेल तर अर्धा तास लवकर येऊ, सर्वांनी गाड्यावाले असतील जे असतील थोडंसं लवकर येऊन या ठिकाणी आपण ज्या डॉक्टर चंद्रे हॉस्पिटल लवकर तिथून जरा लवकर चालू करू। आपण लाईटिंगची व्यवस्था प्रचंड प्रमाणात जेवायला केलेली आहे। ही मिरवणूक रात्री पूर्ण लवकरात लवकर कशी आणि आता काठ्यावाले तरी अडचण होती काठ्यावाल्या त्यांनी त्या काठीच्या त्यांनी प्रमुख माणसं ठरवून घे तेव्हा त्या 4 जणांनी एकत्र येऊन ठरवायचं की बाबा आपण गाडी पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं हे त्यांनी ठरवायचं। तर त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाही। याला कारणात आहे, कोणाला म्हणायला गेलं का तो खाली करीत नाही, तो काठी पाडीत नाही आणि घेण्याला देण्याचे उपजाप उभे राहतात, एकमेकांविषयी वाईटपणा निर्माण होतो आणि जे घरची महिला आहे असं समजून आणि तेवढं 1-2 तासात जर पिरियड गेला ना नंतर कोणी कोणाला करायचं आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या आपल्या मान सन्मानाने आपण सर्वांनी एकमेकांचे आदर करा। तुम्ही आदर दिला तुम्हाला समोरून आदर भेटणार, तुम्ही जर कार्य केले तर तुम्हाला तीच ट्रीटमेंट भेटणार। हे समाजाचा नीतिनियमाचा हा प्रकार आहे आणि म्हणून असं काय नाही बा इथं मग मराठी धनगर हे बोलायला सगळे कोणाला कोणाच्या भाकरी एकमेकांच्या प्रॉब्लेम झाल्यावाचून होत नाही, आपण एकमेकांचं कायम राहतो आणि यात्रेच्याच वेळेला असं घडू नये बा असं मला वाटतं। आपण सर्वांनी साऱ्या गावाची यात्रा आहे, सर्वांना एकत्र घेऊन ही यात्रा सुखरूपपणे पार कशी पडेल। समजा नाही पार पडली, जे काय कोणाचे गोंधळ झाला काय झालं त्याचे परिणाम त्याची त्याला भोगायचे, याचे काही कोणाला त्याचे परिणाम नाही भोगायचे। आणि वीरभद्राची काठी ही कोणाला काय जो त्रास देईल माझ्या अनुभवामध्ये मी जे जे बघितलेले ज्यांनी त्रास दिला ज्यांनी काही बोलायचं नाही, परंतु सर्वांनी ही यात्रा सुखरूप कशी पार पडेल या संदर्भातच या ठिकाणी चर्चा करावी। आपण त्या संदर्भात
चांगलं काम या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी चांगली यात्रा या ठिकाणी आता वर्गणीचा ऊस चांगला आहे, लोक पण चांगली वर्गणी देत आहे आणि आपण या आता नामदार साहेबांनी मोठा कार्यक्रम केलेला आहे लावण्याचा, तो एक कार्यक्रम चांगला आहे. आपण यावेळेला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बोलवलेले ते केले की ती सगळी यंत्रणा दुसरीकडे जाते. याने तिथं जर असलं तर ते लोक पण त्या ठिकाणी भरपूर असे पैसे देऊन किंवा काय करून ते लोक येतात आणि 4 दिवसाचं म्हणजे 2 दिवसात जर संपली किंवा 10 वाजता 11 वाजता जर संपली तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन की बाबा चांगल्या प्रकारचा पोलीस बंदोबस्त द्या. आणि काय होतं मागच्या वर्षी चांगला पोलीस बंदोबस्त मिळाला पण त्यापूर्वीच्या 1-2 यात्रा आम्हाला बिगर पोलीस बंदोबस्ताच्या विरोधात तागा बंद करून असं नका, कारण मग ते चांगल्या लोक त्रास झाला तर मग ते उपयोग होत नाही. म्हणून ते पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्हावं. आणि वीज मंडळाने आता यावर्षी जरी नाही झाली तर पुढच्या वर्षी आमची संपूर्ण वीज अंडरग्राऊंड करून द्यावी. नगरपालिकेने त्यांनी एकत्र येऊ अशी विनंती करतो आणि मी थांबतो. गाडगे, दुसरा गणवंतीचा मार्ग, तिसरा गणवंती किती वाजता काढेल आणि चौथा जो विषय आहे तो डब आणि काठांचा खेळ हा मनोरंजनाचा विषय. माझी पहिली सूचना अशी, जे गणवंती मार्ग आहे आपला तो मार्गाचं ऑडिट यात्रेपूर्वी मोठे होऊ यात्रेपूर्वी 1 महिना अगोदर त्याचं सुपरविजन झालं पाहिजे, सर्वे झाला पाहिजे आणि यात्रेच्या 8 ते 10 दिवस सगळे रस्ते उंच झाले पाहिजे. बुडून टाकून चालणार नाही. बुडून टाकला ते 2 दिवसामध्ये सगळं परत हे परत पैसे ते होतात. त्याच्यासाठी कुठंतरी तुम्ही मिक्सिंगमध्ये शहरीकरण किंवा डांबरीकरण करून ते सगळे रस्ते जर बुजले तर जो काही गाडात आलेला वेळ जातो तो तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनल वेळ त्या ठिकाणी उपलब्ध होईल. दुसरा मुद्दा राहिला, गणवंती ही 5:30ला निघाली पाहिजे. पूर्वी 5:30ला गणवंती निघायची, मोठी होते. बरोबर आहे का भाऊ? बरोबर आहे ना काका? काका मध्ये 5:30ला गणवंती पूर्वी निघायची ती सर्वसाधारणपणे कायबा मंदिरामध्ये 8च्या पूर्वी पोहोचायची. 8ला तिथं फार गणवंतीची संग्रह 8 पाहिजे. आता कसं आहे यात्रेमध्ये हा मनोरंजनाचा विषय आहे आणि 800-900 सगळे यात्रेमध्ये राहतात, बाहेर लावून लोक राहतात. प्रत्येकाला यात्रेचा आनंद लुटायचा राहतो. 10 वाजता बंद करण्याच्या साहेब साधारण 11-11:30ला जर बंद केलं एक मुद्दा आहे विनंती की शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये यात्रेसाठी आपण ही मीटिंग बोलतो तिथंच आपले एवढे हे द्यावे. आपण माझा एक ऐका आता बऱ्याचशा जणांनी मुद्दे मांडलेले. आपलं श्रद्धास्थान हे वीरभद्र महाराज आणि मायबा महाराज. पहिला मुद्दा काठांपासून सगळ्यांनी सांगितलेला आहे. आपण कोणाची काठी 1 नंबरला 2 नंबरला या वादात कुठल्याच समाजाने पडलं नाही पाहिजे ही माझी विनंती. काय होतं काठीपाशी 10-20 जण जमतात. माझी काठी पुढे गेली पाहिजे, तुझी काठी पुढे गेली. अहो सगळ्या काठ्या ह्या वीरभद्र महाराजांच्या नावाने किंवा मायबा महाराजांच्या नावानेच काठ्या असतात ना. असं काय नाही 1 नंबरची काठी गेली ती तिथं देवापाशी लावली म्हणजे देव त्या काठीला प्रसन्न झाला असं काहीच नाही ना. यात्रा जर शांततेत जर काढायची असेल तर ह्या काठ्या आहे ना, काठ्या सगळ्या शांतपणे आम्हाला बोलू दे रे. हे राजकारण तुम्ही करू नका. 2 नंबरचा गणवंती मार्गाचा जो विषय आलेला होता, नगराध्यक्ष आता बोलणारे जे सीओ साहेब आहे, आम्ही सगळे होतो, सगळे अधिकारी होते, सगळ्यांनी फिरून त्याचा सर्वे 15 दिवसापूर्वीच झालेला आहे तो आणि त्या कामकाजाला पण सुरुवात झालेली. 3 नंबरची गोष्ट, आपल्याला जर यात्रा शांततेत आणायची असेल तर जुने हेवे दावे इथे पूर्ण करू नका. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, याला इतर वेळेस सुद्धा मिटिंगच्या यात्रेच्याच वेळेस ही गोष्ट का निघते. त्याच्यानंतर सुद्धा मिटिंग होती, तेव्हा मिटिंगमध्ये तुम्ही ट्रस्टीला सगळ्यांना सूचना करा. जर समजा तुम्ही ज्येष्ठ सगळे इथं काम करणारे लोक आहेत तर ते नगरपालिका आपल्या यात्रेमध्ये या गोष्टी काही काढल्या नाही पाहिजे.
झालं 3 नंबरची माझी विनंती राहणार आहे पोलीस खात्यांना की दरवेळेस नानांनी आता सांगितलेलं आहे की पाठीमाग दरवेळेस धिंगाणा असतो, 900 900 सगळे येतात, त्यावेळेस इतका त्रास होतो. मागच्या वेळेस सुद्धा पाळणे बंद झाले, धिंगाणा झाला, आम्ही ज्या ठिकाणी गेलो पाळणे चालू करून दिले. अक्षरशः आपल्या यात्रेत पाळण्यावाले किंवा इतर मोठ्या खेळावाले यायला तयार नाहीयेत का की ठराविक लोकांच्या हुल्लडबाजीमुळं त्या ठिकाणी एक वेगळं गालबोट तिथं लागलं जाईल. तर साहेब माझं असं एक मत आहे की तुम्हाला आम्ही आमच्या नगरपालिकेच्या वतीने किंवा ट्रस्टच्या वतीने तुम्हाला एक पोलीस चौकी त्या ठिकाणी टाकून देतो. तुम्ही लागलेला अतिरिक्त फौज पाठा, तुम्ही या ठिकाणी बोलवा. त्यांचे लागलेले जर समजा कर जर भरायचा असेल तर आम्ही सगळ्या मिळून त्या पोलिसांचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी भरू. पण पोलीस असे नेमा की ते पोलीस गप्पा मारीत त्या ठिकाणी उभे नाही राहिले पाहिजे. लेडीज पोलीस असेल, होमगार्ड असेल, तुमचे अधिकारी असतील, प्रत्येक पाहण्याजवळ एक एक जण ठेवा. आणि एक एक जण ठेवल्यानंतर त्या ठिकाणी कुणी असो, कुणीही जर हुल्लडबाजी करीत असेल तर त्याला वाचवायला कुणी येणार नाही. तुम्ही कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करा की जेणेकरून राहतेची यात्रा ही शांततेत होईल. आणि ही सगळी जबाबदारी आपली. आपल्याला जर वीरभद्र महाराजांच्या कृपेने सगळ्यांना संपदा आहे, गावामध्ये धनसंपदा आहे, सगळं आरोग्य संपदा आहे, आपल्याला कुठलंच हे होत नाही. आणि एक 2-3 दिवसाच्या यात्रेसाठी आपण मग हे का करतो, का हे दावे काढतो. आणि एवढीच विनंती राहील की तुम्ही प्रत्येक ठिकाणी 8-10 जणांना नेमून द्या, गाड्यापाशी नेमून द्या, गळवंतीचा मार्गाला गाडा लवकर येईल ते नेमून द्या, पाठीमाग 8-10 जण नेमून द्या, सगळ्यांना बॅच बिल्ले तयार करा. स्वयंसेवक म्हणून जे पोरं येतील त्यांना सुद्धा तुम्ही संरक्षण द्या. एवढीच माझी विनंती राहील. फक्त कुणी जुने हेवे दावे काढून या ठिकाणी वादविवाद घालू नये, एवढीच विनंती राहील. सर्व ग्रामस्थ बंधूंनो, या ठिकाणी कारले पाटलांनी जी सूचना मांडली की 1 महिना अगोदरच खरं तर या कामाचं निरीक्षण झालं पाहिजे. तर नक्कीच आम्ही पुढे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भोसाहेब या ठिकाणी त्या ठिकाणी शिवसाहेब असतील, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि ट्रस्टी देखील आमच्यासोबत होते. संबंधित इतर खात्यांचे प्रमुख MSCBचे पण साहेब होते. तर तो त्या ठिकाणी आम्ही त्या पूर्ण गळवंती मार्गाची पाहणी केली होती. येणाऱ्या अडचणी त्यावेळी नोट डाऊन केल्या गेल्या आणि त्याचं निरसन देखील करण्याचं काम नगर परिषदेच्या वतीने चालू आहे. या पुढील काळामध्ये नक्कीच आपल्या सूचनेचा त्या ठिकाणी सन्मान करून 1 महिनाभरापूर्वी अगोदरच या ठिकाणी हे निरीक्षण करून त्या समस्या सोडवण्याचं काम नक्कीच केलं जाईल. खरं तर त्या रोडचं सन्माननीय आमदार साहेब, सन्माननीय सुजयदादांच्या माध्यमातून डांबरीकरण होणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते आपण यात्रेच्या अगोदर करू शकलो नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पुढील यात्रेच्या काळामध्ये त्या रस्त्यांचं डांबरीकरण झालेलं असेल, त्या रस्त्यांमध्ये येणारे अडथळे देखील दूर केले जातील. आणि दुसरा विषय पाण्याचा आपण सांगितलं तर नक्कीच रांजणातलं पाणी आता पिणं हे आरोग्यासाठी देखील योग्य असू शकत नाही, किंवा आता तसं काळ पण राहिलेला नाही. तर नक्कीच पालिकेच्या वतीने त्या ठिकाणी आरो पाण्याच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. काही ठिकाणं आम्ही किंवा आपण सुचवा काही ठिकाणं ज्या ठिकाणी गाडी उभी राहणं अपेक्षित आहे, तर नक्कीच ते देखील करण्याची व्यवस्था आपण करूया. भुजबळ बांधणीचा जो विषय झाला तर त्या ठिकाणी आत्ताच मी बांधकाम विभागाचे आमचे या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांना पाठवून तो देखील विषय मार्गी लावला जाईल. आणि खास करून पोलीस प्रशासनाला साहेब आपलं सर्वांनीच विनंती केली की मंदिराच्या मागे जो काही मनोरंजनाचा त्या ठिकाणी पाळणे वगैरे असतात, इतर गावातनं लोक येतात, बाहेरचे पाहुणे रावळे आलेले असतात आणि मग त्या ठिकाणी काही गुलगुज घालणारी मुलं असतील किंवा काही चोरे मारायचे जे प्रकार होतात ते होऊ नये यासाठी आम्ही तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला बापू बोलले त्याप्रमाणे वॉच टॉवर उपलब्ध करून देऊ. आणखी कुमक तुम्हाला मागवायची असेल तर ती जरूर मागवा. यासाठी सन्माननीय आमदार साहेबांचं किंवा सुजयदादांचं काही मदत लागल्यास ती देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ट्रस्ट आहे, नगरपालिका आहे, ती आपणास मिळून देऊ. परंतु या वेळेची यात्रा, कारण आज ट्रस्ट आहे, नगरपालिका आहे, सर्व हे सन्माननीय आमदार साहेबांना मानणारी या ठिकाणी मंडळी आहे. आपलं गाव देखील आज सन्माननीय आमदार साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं आहे. म्हणून या गावाची यात्रा ही साहेबांना किंवा त्यांच्या प्रतिमेला शोभेल अशी यात्रा व्हावी यासाठी आपण देखील आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला सर्व सहकार्य करावं.
नगर परिषदेच्या वतीने मी आपल्या सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की सर्वच असेल म्हणजे स्वच्छता विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, त्या ठिकाणी नगरपालिकेचा विद्युत विभाग असेल, हा पूर्ण यात्रेच्या काळामध्ये त्या ठिकाणी दक्ष राहील आणि त्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांचं त्वरित निरसन केलं जाईल आणि आपल्या सूचनांचं नियमित सदैव पालन केलं जाईल. महाराज मंदिर यांची यात्रेच्या निमित्ताने आपण सूचना ज्या मांडलेल्या म्हणजे जे अध्यक्ष साहेब किंवा जे सदस्य किंवा जे ट्रस्टी त्यांनी पाळण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. आपण मी पण पाठीमागे सांगितलं की हुल्लडबाजी वगैरे होती. आता हुल्लडबाजीला आपण कव्हर करू, पण हुल्लडबाजीला आहे ना प्रोत्साहन देणारे पण भरपूर आहे. कारण मी 2-3 वेळा त्यांना दाबायचा प्रयत्न केला तर पाठीमागून लोक आम्हालाच म्हणतात साहेब जाऊ द्या, आपले साहेब जाऊ. ही गोष्ट झाली नाही पाहिजे. बाकी हुल्लडबाजी आम्ही बघा, हुल्लडबाजी कशी कंट्रोल करायची कसं असतं माहिती का, हुल्लडबाजी कंट्रोल करायची, कोणाला काय करायचंय हे आम्ही पद्धतशीर करून घेऊ. पण त्याला कोणी प्रोत्साहन म्हणजे मध्यस्थी करू नका किंवा त्याला प्रोत्साहन सुद्धा देऊ नका. बाकीचं आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला हा ते आम्ही करू. कारण कसं आहे तिथं भांडण जर झाले तर ते आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करून घेतो. फक्त एवढंच आहे की कोणी त्याला प्रोत्साहन देऊ नका, बस एवढंच म्हणणं होतं.